नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे मस्त अशी झणझणीत आणि मसालेदार मसाला शेवगा शेंग। ही भाजी मी थोडीशी सुकी म्हणजे सरबरीत पद्धतीने करणार आहे। तुम्ही ही भाजी डब्यासाठीही करू शकता। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 4 शेवग्याच्या शेंगा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इकडे जी मी कांदा आणि भेंडी कट करून घेतलेली आहे ती माझ्या छोट्या मुलाला डब्यासाठी करणार आहे। आणि मी इकडे भेंडीही करून घेतलेली होती। आता आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी करून घेऊया सुक्या पद्धतीने। चला तर मग इथे कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे, म्हणजेच मुठभर शेंगदाणे आहेत। हे आपल्याला लालसर रंगावरती परतवून घ्यायचे। आता हे थोडेफार परतले गेलेले आहेत। यामध्येच आपण 1 चमचा पांढरे तीळ टाकून घ्यायचे आणि नंतर यामध्येच आपल्याला एक छोटा खोबऱ्याचा तुकडा जो खिसून मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। 4 बोटा एवढा खोबऱ्याचा तुकडा होता, तो व्यवस्थित खिसून घेतलेला आहे। वाटल्यास तुम्ही इथे तुकडेही करून घेऊ शकता, परंतु तुकडे व्यवस्थित भाजले जात नाहीत, त्यामुळे मग तुम्ही अगोदर तुकडे भाजून घ्या आणि नंतर मग शेंगदाणे भाजा। आता इथेच मी 1 चमचा धने टाकून घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे। हे साहित्य भाजताना कंटिन्यू हलवत भाजायचे, नाहीतर मग खालचे तीळ करपले जातात। आता ते व्यवस्थित असं भाजलं गेलेलं होतं। मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये एक मध्यम आकाराचा कांदा जो की मोठा असा कट करून घेतलेला आहे तो आपल्याला असाच परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत कांद्यातला थोडासा ओलसरपणा कमी होत नाही तोपर्यंत। आता इथे कांद्याचा थोडासा ओलसरपणा कमी झालेला होता। यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचे आणि हा कांदा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे। कांदा थोडाफार परतला गेला की त्यामध्येच आपल्याला 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 छोटे अद्रकीचे तुकडे टाकून घ्यायचे आणि हे आपल्याला सगळं व्यवस्थित लालसर रंगावरती परतवून घ्यायचे। इकडे आपले शेंगदाणे आणि जे तिळचं आपण भाजून ठेवलेलं होतं ते थोडंफार थंड झालेलं आहे। याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया, तोपर्यंत कांदाही व्यवस्थित परतवून होईल। आता इथे मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेला आहे आणि आपला कांदाही चांगला लालसर रंगावरती परतवून झालेला आहे। आता ही मी एका चमच्याने काढून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि तेही आपल्याला या वाटणासोबत चांगलं बारीक असं वाटून घ्यायचे। अशा पद्धतीने जर वाटण केले तर मग भाजीची चव दुपटीने वाढते आणि आपल्याला वेगळा कुठला मसाला वापरण्याची गरज लागत नाही। जर तुम्हाला गरम मसाला आवडत असेल तर टाकू शकता, परंतु मी या भाजीमध्ये वापरलेला नाही। आता इथे आपल्या त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की मग त्यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं वाटण होतं ते व्यवस्थित यामध्ये काढून घ्यायचे। आता मिक्सरला सगळं वाटण चिटकलं गेलेलं होतं, त्यामुळे जेवढं निघेल तेवढं काढलं आणि नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकून मिक्सरचं भांडं व्यवस्थित विसळून यामध्ये टाकून घ्यायचे, जेणेकरून मसाला वाया नाही जाणार। आता इथे मी टाकून घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला चांगला तेलामध्ये 2-3 मिनिटं परतवून घ्यायचे आणि हा मसाला व्यवस्थित परतला गेला की त्यामध्ये आपण काही आणखीन मसाले टाकून घेऊया। इथेच मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेत आहे आणि 1 चमचा काळं तिखट टाकून घेत आहे। तुमच्याकडे जर काळं तिखट नसेल तर मग याऐवजी लाल तिखटच वापरलं तरी चालतं, परंतु थोडासा गरम मसाला टाका एखादा चमचा। आता इथे पाव चमचा हळदही टाकलेली आहे। आता हे सगळं आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि याला 2-3 मिनिटं चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचं। आता 2-3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त असा एकजीव मसाला झालेला आहे। यामध्ये आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो जो की बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। तुम्ही वाटल्यास इथे टोमॅटोची प्युरीही करून घेऊ शकता, परंतु टोमॅटो मस्त असा वाफरला गेला की मऊच होतो, त्यामुळे याची प्युरी करायची गरज नाही। किंवा मग तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर टोमॅटो नाही टाकलं तरी भाजीची चव एकदम मस्त होते। आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या मसाल्यामध्ये आणि नंतर यामध्ये 1-2 चमचे पाणी टाकून घ्यायचे। पाणी आपण टाकणार आहोत कारण या मसाल्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणेही वापरले गेलेले होते आणि शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचं कूट मसाल्यामध्ये वापरले की थोडंसं खाली चिटकलं जातं, ते चिटकू नये म्हणून 2-3 चमचे पाणी टाकून घ्यायचे। आता याच्यावरती झाकण ठेवून 4-5 मिनिटं हा मसाला वाफवून घ्यायचा। आता इथे 4-5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला किती मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटो हे आपला मस्त असा मॅश होत आहे कारण हा मऊसूत झालेला आहे। आता इथे मी सगळा टोमॅटो मऊसूत असा करून घेतलेला आहे चमच्याने आणि नंतर यामध्ये कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्यात। शेवग्याच्या शेंगा आपल्याला अगोदरच उकडून नाही घ्यायच्या, या रश्श्यासोबतच या शेवग्याच्या शेंगा आपल्याला उकडून घ्यायच्या, जेणेकरून शेंगामध्ये मस्त असा मसाल्याचा फ्लेवर उतरला जातो। आता ह्या शेंगा आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित
व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आणि नंतर वरून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। लक्षात असू द्या, या भाजीमध्ये पाणी टाकताना पाणी गरम करूनच वापरायचे। आता इथे मी 2 कप पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे, कारण आपल्याला शिजण्यासाठी ही शेंगा पाणी लागणार होतं। आता इथे झाकण ठेवून आपल्याला 7-8 मिनिटं ह्या शेंगा चांगल्या उकडवून घ्यायच्या, जोपर्यंत शेंगा मस्त अशा शिजल्या जात नाही तोपर्यंत। आता इथे 8-9 मिनिटं झालेले होते आणि आपले शेंगा मस्त अशा परफेक्ट शिजल्या गेलेल्या होत्या। आता शेंगा शिजण्यासाठी परफेक्ट टाईम म्हटलं तर मग शेंगांवरती डिपेंड असतं। काही शेंगांची स्किन मऊ असते त्यामुळे पटकन शिजली जाते आणि काही शेंगा वरून थोडीशी निब्बर असते त्यामुळे 2-3 मिनिटं मागे पुढे भाजी शिजण्यासाठी लागू शकते। आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे। यावरती बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तुम्हाला भाजी कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी गरम करून वापरू शकता। तर मग तयार आहे आजची आपली रेसिपी। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।